भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर फडणवीसांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलंय। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। मुंब्र्यातल्या दुर्घटना घडलेल्या धोकादायक वळणावर आज लोकलचा वेग मंदावलेला पाहायला मिळाला। सोमवारी 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर आज रेल्वे प्रशासनाला अक्कल आल्याचं दिसून आलंय। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलचा त्या वळणावर वेग कमी करण्यात आला, तर लोकलमधून प्रवास करताना आजही काही प्रवासी लटकलेले पाहायला मिळाले। काही प्रवासी चुकीच्या दिशेने उतरून रेल्वे रूळ क्रॉस करताना दिसले। भाडं न वाढवता एसी लोकल देण्याचा प्लान असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजावाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता ते एसी ट्रेन्स द्यायच्या, अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे। तर दरवाजे लावताना व्हेंटिलेशनची व्यवस्था करण्या इतकं डोकं सरकारकडे आहे असं म्हणत फडणवीसांनी टीकाकारांना उत्तर दिलंय। अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील। आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल। बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही। म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे। डोंबिवलीत प्रवाशांच्या गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद करण्यात अडथळा आला होता। त्यामुळे एसी लोकल डोंबिवली स्थानकात 5 ते 10 मिनिटं थांबली होती। 9 वाजता येणारी एसी लोकल 9:15ला आल्यानं प्रवाशांची गर्दी झाली होती। तिकडे ठाण्यात मनसेनं रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोर्चा काढला। ठाणे स्थानकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 8000 केसेस प्रलंबित असण्यामागे कारण काय असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला। बदलापूरवरनं निघतो आणि सीएसटीला जातो, त्याला पगार 15 ते 18 हजार आहे। त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? बोला, काहीतरी बोला, आम्ही तुम्हाला ऐकायला आलोय। सुविधांवरील असंतोष व्यक्त करत अविनाश जाधव यांनी जाब विचारला। फलाटांवरील स्टॉल 8 दिवसात न काढल्यास उखडून फेकणार असल्याचं अविनाश जाधव म्हणाले। तिथे वडापावची एवढी मोठी टपरी, पाण्याची टपरी, हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना। ज्येष्ठ नागरिक येतात, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा। हे स्टॉलची गरज आम्हाला नाही आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचकून फेकून देणार। याचवेळी मनसेनं रेल्वे प्रशासनाला काही सवाल केले। प्रवासी आणि गाड्यांमधील आसन क्षमतेची उपलब्धी आहे का? नुकसान भरपाईची रक्कम तुटपुंजी असून वाढवून 25 लाख रुपये करावी। एका डब्यात किती प्रवाशांनी प्रवास करणं अपेक्षित याची नियमावली सादर करावी। फलाटावर फूड स्टॉल, पेपर स्टॉल, जाहिराती स्क्रीन, जाहिरातींचे फलक उभारण्याची गरज काय? लोकांना फलाटावर रेंगाळत ठेवण्यामागचं प्रयोजन काय? फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश सुसह्य होईल याकडे कधी लक्ष देणार? असे सवाल मनसेनं उपस्थित केले।